राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि शिरूरचे आमदार अशोक पवार यांच्या मुलाबरोबर एक अतिशय विचित्र असा प्रसंग घडलेला आहे आणि हाच नेमका प्रकार काय आहे याबाबतच बोलण्यासाठी माझ्याबरोबर ॲडव्होकेट असीम सरोदे आहेत. सर, नेमकं काय घडलं या प्रकरणात? बघा, निवडणुकीच्या काळामध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात आणि कोणीतरी चुकीचं काम केलं असेल, बरोबर केलं असेल, त्याचं विश्लेषणसुद्धा होत असते. त्यामुळे आमदार अशोक पवार साहेब हे अत्यंत साधी राहणी असलेले असे आमदार आहेत आणि त्यांनी बरेचसे विकास कामं आपल्या मतदारसंघात केलेले आहेत. आता ते जर कोणाला पटत नसतील त्याच्याबद्दल त्यांनी विश्लेषण करायला पाहिजे. निवडणूक लढवणं आपण म्हणतो, निवडणूक खेळणं आपण म्हणतो, तसा तो निवडणूक खेळली पाहिजे. पण जे काही प्रकार सध्या होत आहेत ते कोड ऑफ कंडक्टचं उल्लंघन करणारे आहे. जे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आहे त्याचं उल्लंघन होणं म्हणजे काय आहे की फ्री अँड फेअर इलेक्शन्स जर होत नसतील आणि मोकळ्या वातावरणात निवडणूक घेण्यासाठी, निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अडथळा निर्माण होत असेल तर ती अत्यंत गंभीर परिस्थिती असते. या पार्श्वभूमीवर अशोक पवार यांचे चिरंजीव ऋषिराज पवार, ज्यांचं वय 30 वर्ष आहे, त्यांचं काल अपहरण करण्यात आलं. त्यांना एका ठिकाणी नेण्यात आलं की आपल्याला एक मीटिंग लावायची आहे, एक सभा करायची आहे, त्याच्यामुळे एक छोटी मीटिंग आहे, त्याच्यानंतर मोठी सभा इथे होणार आहे, तर त्या मीटिंगसाठी तुम्ही चला, असं 4 दिवसापासून त्यांना भाऊ कोळपे नावाचा त्यांचाच कार्यकर्ता सांगत होता. आता हा कार्यकर्ता फुटलेला आहे हे त्यांच्या काही लक्षात आलं नाही, कारण की तो आपल्या विश्वासातला कार्यकर्ता आहे, आपल्यासोबत काम करतो आहे असं वाटून त्यांनी भाऊ कोळपेंसोबत ते गेले आणि मांडवगण फराटा इथे त्यांना एका घरामध्ये नेण्यात आलं आणि तिथे नेल्यावर ऋषिराज पवारनी पाहिलं की अचानक आणखी 2 जणं तिथे आलेले आहेत आणि त्यांनी लगेच त्याचे हातपाय धरून बांधणं सुरू केलं. हातपाय बांधले, एक जण त्याचे कपडे काढायला लागले, शर्टच्या बटन काढायला लागले, एका जणाने तोंडामध्ये कापडाचा बोळा कोंबला आणि त्याला सांगितलं की आम्हाला जे पाहिजे तसे व्हिडिओ आणि फोटो तू करू दे, कारण की आम्हाला पुण्यातून याच्याबद्दलचे 10 कोटी रुपये मिळणार आहेत असं त्यांनी सांगितलं. आणि थोड्याच वेळात एक बाई तिथे आली. त्या बाईचे पण कपडे तिने स्वतःच काढले आणि ती तिथे कॉटवर झोपली आणि बसली, झोपली. वेगवेगळ्या पोझिशन्समध्ये त्यांना बसायला लावलं आणि तशा प्रकारचे व्हिडिओ आणि फोटो काढण्यात आले. त्यामुळे ऋषिराज घाबरून गेला. पण त्यांनी थोडं प्रसंगावधान दाखवलं की माझे एवढे पैसे आत्ता नाही, मी बाहेर गेल्यावर तुम्हाला देऊ शकतो असं सांगितलं आणि खूप विनंत्या करून त्यांनी सांगितलं की बाहेर माझ्यासोबत चला, मी तुम्हाला देतो पैसे. आणि भाऊ कोळपेच्या मागे त्याला बसवण्यात आलं मोटरसायकलवर आणि मग तिथून दुसरीकडे जाऊन पैसे देतो म्हणून जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांनी प्रसंगावधान राखून ऋषिराज पवारनी आपल्या काही मित्रांना मेसेज केले, ज्यांच्याकडे तो त्यांना घेऊन चालला होता, की इथे मी ज्याच्यासोबत येणार आहे त्याला तुम्ही धरून ठेवा. आणि जेव्हा भाऊ कोळपे आणि तिथं पोचले तेव्हा त्यांनी त्याला धरलं. तिथे त्यांची झटापट पण झाली. तर जे काही व्हिडिओ घेण्यात आले होते त्याबद्दल पैसे मागण्याची जी कृती आहे ती निवडणुकीच्या संदर्भातला खूप मोठा भ्रष्टाचार आहे आणि अत्यंत गंभीर प्रकार आहे की एखाद्याला नग्न करून त्याचे असे व्हिडिओ आणि फोटोज काढले जात आहेत. ऋषिराज पवारनी आपली स्वतःची सुटका कशीबशी करून घेतली आणि पोलीस स्टेशनला सध्या शिरूरच्या तो याबद्दल सगळी विस्तृत तक्रार देतो आहे. ते दुसरे 2 जणं कोण होते, त्या स्त्री कोण होत्या हे त्याला काही माहिती नाही. परंतु अशा पद्धतीने निवडणुकीमध्ये भ्रष्ट मार्गाचा, गुंडागर्दीच्या आणि गुन्हेगारी मार्गाचा जो वापर आहे तो निवडणुकीमध्ये अडथळा आहे. त्यामुळे FIR पोलिसांनी, शिरूर पोलिसांनी दाखल केल्यानंतर त्याबद्दल त्यांनी निवडणूक आयोगाला सुद्धा स्वतःहून कळवलं पाहिजे. निवडणूक आयोगाने म्हणजे रिटर्निंग ऑफिसर जे असतील त्यांनी याबद्दलची गंभीर दखल घेतली पाहिजे आणि या संदर्भात जे काही दोषी असतील त्यांचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. असं करण्यातून कोणाला फायदा आहे, असं करण्यामागे कोणाचा काय उद्देश असू शकतो आणि नजीकचा उद्देश साध्य करणारा, फायदा मिळवणारा व्यक्ती कोण असू शकतो याच्या संदर्भात पोलीस तपास करतील असं मला वाटतं. सर, तुम्ही सांगितलं की ज्या व्यक्तीने त्यांना तिथे नेलं होतं तो कार्यकर्ता ऑलरेडी फुटलेला होता, तर तो कुणाचा कार्यकर्ता आहे किंवा कुणाबरोबर संगनमत झालं होतं नाही, तर त्याचं कोणाबद्दल संगनमत झालं कोणाशी माहिती नाही, पण तो अशोक पवार यांच्यासाठीच काम करणारा कार्यकर्ता आहे असं तो सुरुवातीपासून भासवत आलेला आहे. आणि 4 दिवस झाले तो ऋषिराज पवारला आग्रह करत होता की आपण मांडवगण फराटा या भागामध्ये चांगली मीटिंग लावू शकतो, त्यासाठी काही लोकांसोबत आपल्याला प्राथमिक मीटिंग करायला पाहिजे. तर मग 3 दिवस झाल्यामुळे
सतत आग्रह करत असल्यामुळे त्याला वाटलं की आज आपल्याला थोडा वेळ आहे, म्हणून दुपारी 2 वाजता ते त्याच्यासोबत तिकडे ऋषीराज गेला आणि ही दुर्घटना किंवा गुन्हेगारी कृत्य घडलेलं आहे. या सगळ्या प्रकरणात जे व्हिडिओ आणि फोटो काढले होते ते यांच्यापर्यंत पोहोचलेत का, जे पीडित आहेत वगैरे, किंवा तशी नंतर काही धमकी हो, देण्यात आली? त्यांनी जेव्हा आपल्या मित्राला सांगितलं की याला धरून ठेवा, तेव्हा तिथे त्यांनी त्याचा मोबाईल हिसकून घेतला आणि त्यातून त्यांनी त्याचा फेस आयडेंटिटी हे करून तो आयफोनवरून त्यांनी स्वतःच्या याच्यामध्ये ते व्हिडिओ आणि फोटो एअरड्रॉप करून घेतलेले आहे. त्यामुळे ती भयानकता ते व्हिडिओ किंवा फोटोमधून दिसते की एवढं वाईट कृत्य कोणासोबत करू नये आणि अशा प्रकारे निवडणूक लढण्याचा खेळण्याचा प्रकार काही जण करत असतील तर त्यांचा शोध घेण्याची गरज आहे. सर, आता या प्रकरणामध्ये कोणकोणत्या कलमांतर्गत कारवाई केली जाऊ शकते आणि तुम्ही वकील म्हणून कोणती मागणी करणार आहात? आता कसं आहे की जे नवीन कायदे आलेले आहेत त्यामुळे ते सगळे कलम काही आम्हाला पाठ नाही, वकिलांनाही नाही, न्यायाधीशांना नाही, पोलिसांनाही नाही, ते पुस्तकातून प्रत्येक वेळेस पाहून सांगावं लागतात. परंतु याच्यामध्ये सायबर क्राईम आहे, कारण की व्हिडिओ करण्यात आलेला आहे, जबरदस्तीने विवस्त्र करण्याचा प्रयत्न केलेला आहे, अब्रू नुकसानी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या व्यक्तीला मानसिक शारीरिक त्रास होईल, ताणतणाव वाढेल अशा पद्धतीचं कृत्य आहे आणि हे 3पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊन केलेलं आहे. त्याच्यामागे आणखी काही जण असू शकतात ज्यांनी अशा प्रकारे बेकायदेशीर कृत्य करण्यासाठी सांगितलं, त्यामुळे ते 5, 6, 7 अशी संख्या होऊ शकते. आणि हे गुन्हेगारी कृत्य जे आहे ते संगनमत करून, म्हणजे याला क्रिमिनल कॉन्स्पिरसी असं आपण म्हणतो की गुन्हेगारी स्वरूपाचं षडयंत्र केल्याचं असल्यामुळे तशा संदर्भातले सगळे कलम लावून पोलिसांनी गुन्हा नोंदवला पाहिजे. नक्कीच माझ्याबरोबर ॲडव्होकेट असीम सरोदे होते. त्यांनी ज्या प्रकारे ही सगळी घटना आता सांगितलेली आहे, ही घटना ज्यावेळी सगळ्यांसमोर आलेली आहे, प्रसारमाध्यमांच्या समोर आली, त्यानंतर या घटनेमुळे संपूर्ण शिरूरमध्ये आणि पुणे शहरात सुद्धा एकच खळबळ उडालेली आहे. कारण पुण्यातून सांगण्यात आलं असं म्हटलं गेल्यामुळे पुण्यातला हा कुणी नेता आहे का, किंवा कुणाच्या सांगण्यावरून हे सगळं झालं, यामध्ये राजकीय किती गोष्टी आहेत आणि वैयक्तिक काही कारणं असू शकतात, असं सुद्धा सगळ्याच बाजूने आता पोलीस तपास करणार आहेत. त्यामुळे तपासाच्या अंती या सगळ्यामध्ये नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पुण्याहून समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी. 288 जागा, हजारो उमेदवार. सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार, कोण हरणार, कोण जिंकणार, कुणाच्या बाजूनं कौल लागेल, कोण होणार उद्याचा आमदार, कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार, पत्रकारांच्या नजरेतून कोण वरचढ ठरणार, यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार. उमेदवार म्हणतायत मीच होणार आमदार. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट मतदारसंघात टॉप न्यूज मराठीची संपूर्ण टीम विधानसभेसाठी सज्ज. पहा कोण होणार आमदार. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजिस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.